नमस्कार. सिस्कृती आर्ट या माझ्या पॉडकास्ट सीरीजमधल्या अजून एका एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि जसे आम्ही इंटरेस्टिंग विषय तुमच्यापर्यंत आणत असतो, तसाच एक अतिशय इंटरेस्टिंग आणि तितकाच महत्त्वाचा विषय आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आणि त्यासाठी मी माझ्या स्टुडिओमध्ये इन्व्हाईट केलंय डॉक्टर अभिजित रानडे याला. आणि अभिजित हा जरी एक होमिओपॅथ असला, तरी आजचा हा पॉडकास्ट हेल्थ रिलेटेड नाहीये. त्याच्या हातातलं गिटार बघून तुम्हाला हे समजेलच. आज आम्ही म्युझिकच्या एका वेगळ्या अँगलवर बोलणार आहोत. आता अभिजित यांनी जरी होमिओपॅथी केलं असलं, तरी नोकरीच्या निमित्ताने सॉफ्टवेअर्समध्ये तो अमेरिकेत जॉबच्या निमित्ताने गेला होता. आणि तिथे तू न्यूयॉर्कमध्ये वोकल कोचिंग. व्होकल कोचिंग शिकलास. आणि तिथे तू अनेक शोज पण करायचास, हो. इथे शोज करायचास. आणि आत्ता पण तू FTI मध्ये त्यांचा कोर्स डिझायनर आहेस. बरोबर. मध्ये तू TSM मध्ये काम केलंस म्युझिकमध्ये. तर हू बेटर दॅन अभिजित कॅन एनलाइटन अस ऑन धिस टॉपिक असं मला वाटतं. तर आजचा टॉपिक थोडा असा आहे की मी हिंदुस्थानात म्युझिक शिकली आहे किंवा इथलं जे काही जॉनरज आहेत, की हिंदुस्थानी क्लासिकल असेल, फोक असेल, खूप सारी घराणी आहेत इथे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ते डिफर होतं हिंदुस्थानी म्युझिक. बरोबर. तर ते मला माहिती आहे. पण आता आपण जर ग्लोबल विचार केला किंवा आता आपण ऐकतो गाणी खूप, म्हणजे वेस्टर्न गाणी ऐकतो. त्याच्यानंतर त्याचा आस्वाद पण घेतो. पण ते जॉनरज काय आहे? वेस्टर्न जॉनरज हे फक्त आता रॉक आहे, मेटल आहे, पॉप आहे, जॅझ आहे किंवा वेस्टर्न क्लासिकल आहे. ही फक्त नावं कानावर पडली. बरोबर. पण या नावांचा जर अर्थ समजला किंवा उदाहरण देऊन जर तो अर्थ समजला किंवा कुठे ते आपल्या हिंदुस्थानी संगीतात, बॉलिवूडमध्ये असेल किंवा बॉलिवूड व्यतिरिक्त कुठे असेल, तर याचं काहीतरी एक उदाहरण मिळालं, तर हेच जॉनरज ऐकताना त्याचा आनंद अजून द्विगुणित होईल असं मला वाटतं. तर नक्की. म्हणून मी आज तुला माझ्या स्टुडिओमध्ये बोलवलंय. आणि बऱ्याच वेळा मी अभिजितशी बोलताना आणि असं आम्ही या जॉनरज डिस्कस केलेत. तर मला असं वाटलं, की का नाही मी हे माझ्या व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचवावेत. तर यू आर मोस्ट वेलकम. थँक यू. माय प्लेजर. आणि आपण असं सुरुवात करताना क्लासिकलमधनंच करूया, की हिंदुस्थानी क्लासिकलमध्ये न जाता, की वेस्टर्न क्लासिकल नक्की काय आहे? शुअर. थोडीशी बॅकग्राऊंड बांधतो आधी. आपण भारतात जरी वाढलो असू तरी सगळ्यात जास्त एक्सपोजर सामान्य माणूस म्हणून आपल्याला फिल्म म्युझिकशीच आहे. हं. फिल्म म्युझिकमध्ये जगातले सगळे जॉनरज इन्व्हॉल्व केलेले आहेत. हिंदुस्थानी क्लासिकलपासनं कर्नाटक क्लासिकलपासून हं. ते रॉक, जॅझ, तू डोक्यात येईल ते जॉनर हे हो. इंडियन फिल्म म्युझिकमध्ये वापरलं गेलेलं आहे. हं. त्यामुळे आपण एक्सपोज्ड ऑलरेडी आहोत. हं. फक्त आयडेंटिफाय करता येत नाही किंवा माहीत नाहीये काय ऐकतो ते. छान वाटतं, पण का छान वाटतं हे माहीत नाही. हं. सो दॅट इज ते सगळ्यात आधी. दुसरं, क्लासिकल म्युझिक हिंदुस्थानी असो किंवा वेस्टर्न असो, थोडासा ऐकायला कान तयार लागतो. हे हो, हो. प्रायमरी रिझन बाकीचे जॉनरज जास्त पॉप्युलर होण्याचं हेच होतं की सामान्य माणसाला समजतं. कटाक्षानं म्युझिक ऐकण्याला वेळ नसतो. हं. तो कामं करत असतो. म्हणजे आता माझं पहिलं एक्सपोजर म्युझिकचं आई स्वयंपाक करतेय किंवा पेशंट बघतेय, मागे रेडिओ चालू आहे आणि आम्ही गाणी ऐकतोय. हं. किंवा रविवारी सकाळी मुलांची आपली आवड. हं. हे एक सगळ्यात पहिलं एक्सपोजर. आता त्याच्यात कुठे ते पण बॅकग्राऊंडमध्ये चालू असायचं ना. आपण असं की आता मी म्युझिक ऐकतोय असं कधीच होत नाही. हो. सो आपण ऐकलंय सगळं, माहीत काहीच नाहीये. तर हिंदुस्थानी क्लासिकल आपल्याला माहिती आहे किंवा हिंदुस्थानी नाही, सॉरी, भारतीय शास्त्रीय संगीत. कारण हिंदुस्थानी आणि कर्नाटक दोन खूप वेगळे प्रकार आहेत. हं. खूप रिलेटेड पण आहेत, पण स्ट्रक्चरली खूप वेगळे पण आहेत. हं. ते वैदिक काळापासून चालू आहे. म्हणजे त्याचं एव्होल्युशन असं कुठेही पिन पॉइंट नाही करता नाहीच येत. करता येत. राईट. म्हणजे सामवेदात त्याचा उल्लेख आहे. नाट्यशास्त्रापासनं थाट आणि मग त्याच्यातनं राग वगैरे वगैरे हो. आलेले आहेत. राईट. वेस्टर्न क्लासिकल
इसेन्शियली पॉसिबली साधारण 500 to 1400 BCE, सॉरी सीई, कॉमन इरा, हं. म्हणजे आपल्यापेक्षा खूप नवीन आहे तसं बघायला गेलं तर वेस्टर्न क्लासिकल ते इसेन्शियली आलं. अ, उत्पत्ती युरोपमध्ये, हं. बिकॉज त्यावेळेला युरोप सो कॉल्ड सिव्हिलाइज्ड होतं, राईट, आणि ते अख्ख्या जगाला सिव्हिलाइज करायला बाहेर पडले. तर पण अगेन प्रॉब्लेम तोच होता की फक्त एलिट क्लासच्या लोकांना वेस्टर्न क्लासिकल कळायचं. हं. खर्चिक होतं वेस्टर्न क्लासिकल, शिकणं खर्चिक होतं, इन्स्ट्रुमेंट्स विकत घेणं खर्चिक होतं, प्रोड्यूस करणं Concerts. हो. खर्चिक होतं. हं. कारण एक मूलभूत डिफरन्स जो आहे वेस्टर्न क्लासिकल आणि भारतीय शास्त्रीय संगीतात इज वेस्टर्न क्लासिकल खूप जास्त स्ट्रक्चर्ड आणि खूप जास्त ऑर्केस्ट्रल आहे. हं. म्हणजे खूप इन्स्ट्रुमेंट्स एकत्र वाजवून सिम्फनीज क्रिएट करणं, हार्मोनीज क्रिएट करणं, हे खूप रूल बाउंड खूप आहे, हं. खूप नियमबद्ध आहे आणि हे असंच वाजवायचं. हं. भारतीय शास्त्रीय संगीतात पण हे आहे, पण एक मेजर डिफरन्स आहे हं. की तुम्हाला एक काय म्हणू आपण फ्रेमवर्क मिळतं. हं. त्या फ्रेमवर्कमध्ये इम्प्रोव्हायझेशनला, बरोबर. इनफॅक्ट इम्प्रोव्हायझेशन हीच करा, key आहे. हं. हा, ही थीम असते, राईट. हं. म्हणूनच पंडित जसराजजी समजा एखादा राग गायले आणि हं. तोच राग समजा भीमसेन जोशीजी गायले, हं. किंवा तोच राग कौशिकी चक्रवर्ती गायली, घराणी वेगळी, पण ते घराणी इम्प्रोव्हायझेशन स्टाईल्समुळेच झाली, हं. राईट. हां, म्हणजे राग नियम तेच राहतात. पण करेक्ट. प्रत्येकाचं एक सादर स्टाईल करण्याची वेगळी, पद्धत वेगळी. पद्धत वेगळी. हं. पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पण तेच होतं, खूप रूल बाउंड होतं, खूप सामान्य माणसाला बोरिंग वाटेल, म्हणजे खूप कॉन्ट्रोवर्शियल ऍक्च्युअली स्टेटमेंट आहे, पण वाटेल हा. जोपर्यंत तुमचा कान तयार होत नाही तोपर्यंत. हं. मग युरोप जसं वेस्टमध्ये मूव्ह केलं, कॉन्क्वेस्ट म्हणजे आफ्रिका, एशिया, दी अमेरिकाज, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका दोन्ही, तिकडे त्यांचे इन्फ्लुएन्सेस घेऊन गेले. हं. पण ते नाही पोचलं जनमानसात, कारण परत तोच होता की एलिट क्लास फक्त करू शकायचं, हं. त्याच्या पलीकडे घेत नव्हतं. त्यामुळे क्लासिकल म्युझिक एका साधारण, म्हणजे युरोपियन रेनेसान्स नंतर आपण कुठे ऐकतो, म्हणजे एक मोत्सार्ट, बिथोवेन, बाख सोडले तर मॉडर्न ह्याच्यात एक यानी सोडलं. हं. 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 आणि यानीनी पण खूप ते पॉप्युलराइज केलं. म्हणजे तुम्ही यानीची समजा कॉम्पोजिशन ऐकली तर त्याच्यात खूप मॉडर्न पॉप रॉक एलिमेंट्स खूप आहेत. हं. म्हणजे ते वेस्टर्न क्लासिकलच आहे, पण त्यांनी ते खूप ऐकायला, लोकांना ऐकण्याकरता त्यांनी खूप ते, रंजक केलं. हां. हां. पण त्याच्यानंतर कोण आहे? कोणीच नाही. म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत अजूनही इनोव्हेशन्स होतात. म्हणजे एखादा ऋषभ किराम शर्मा अजूनही येतो, जो तो फुल प्रोडक्शन एलिमेंट आणून शोज करतो आणि सोल्ड आउट शोज करतो, राईट. पण वेस्टर्न क्लासिकलमध्ये कोणीच नाही येत असं मॉडर्न ह्याच्यात बघायला गेलं तर, कारण ते पचलंच नाही लोकांना आणि एलिट क्लास त्याच्यातनं कधी बाहेरच नाही पडलं. मग झालं काय की वेस्टमध्ये, म्हणजे मी जनरली एव्होल्युशन बद्दल बोलू आणि त्या एव्होल्युशन सर वेस्टर्न क्लासिकलचा आपल्याकडे इन्फ्लुएन्स, राईट. म्हणजे आपल्याकडे राईट फ्रॉम, म्हणजे हिंदी फिल्म म्युझिक बघितलंस तर टॉकीजच्या जमान्यात, म्हणजे के.एल. सहगल वगैरे वगैरे प्युअर शास्त्रीय बेस्डच गाणी गायची. म्हणजे तू अशोक कुमार स्वतः गायचे पिक्चरमध्ये, ते पण क्लासिकल बेस्डच असायचं, राईट. पण जसं एक्सपोजर वाढलं, आपल्याकडे पण ज्यांच्याकडे पैसे होते आणि ज्यांना ऍक्सेस होता ती लोक ऐकू शकायचे आणि त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणजे एस डी बर्मन, मदन मोहन, सलील चौधरी सगळ्यांनी वेस्टर्न क्लासिकलचा अभ्यास केलाय, राईट. तर आता लोकांना माहिती आहे की काही काही गाणी वेस्टर्न क्लासिकल पासनं इन्स्पायर्ड आहेत, राईट. पण आता फॉर एक्झाम्पल कुठलाही वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचा स्टुडंट सांगू शकेल की ही मोझार्टची सिम्फनी आहे. इम्प्रोव्हाइज कसं केलं, कॉपी नाही, ते नंतर आलं. पण इनिशियली या लोकांनी खूप इम्प्रोव्हाइज केलं. म्हणजे तो जे इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, सेम सिम्फनी आहे, नोट सगळ्या सेम आहेत, फक्त ते मॉडिफाय करून भारतीय टेस्टला साजेसं त्यांनी केलेलं आहे, राईट. त्यामुळे वेस्टर्न क्लासिकलचा अजूनपर्यंत इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे
इलयराजाने स्वतः सिम्फनीज लिहिल्या आहेत. फ्रेमवर्क हो. वेस्टर्न क्लासिकल आहे, हं. पण इलयराजाने सिम्फनीज लिहिलेल्या आहेत. हं. रेहमान करतात, एस.डी. बर्मनने केले, सगळे करतात. वेस्टर्न क्लासिकलचा इन्फ्लुएन्स आहे. हं. चांगली गोष्ट अशी आहे की हिंदुस्थानी किंवा भारतीय शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न क्लासिकल हे अमॅलगमेट करून आपल्याकडे जे बनतं ते युनिक आहे खूप. हं, हं. राईट. तर गोईंग बॅक टू दी अमेरिकाज, द अमेरिका का, कारण युरोपचे सिव्हिलायझेशनल एक ब्रिटिश एम्पायर सोडलं तर रोमन एम्पायर गेलं. हं. मग फ्रेंच रेव्होल्युशन झाले त्यांचे, म्हणजे एकंदरीत त्यांच्या आपण सामाजिक ऱ्हास म्हणू होत हो, होत हो, गेला. राईट. हो. अमेरिका वॉज कमिंग अप, हं. म्हणजे कारण तिकडे स्लेव्हरी होती. त्यांनी आफ्रिकाहून, वेस्ट आफ्रिका, नॉर्थ आफ्रिकावरून स्लेव्स आणले. ते ऑब्व्हियसली त्यांचे स्वतःचे कल्चरल इन्फ्लुएन्सेस घेऊन आले. हं. राईट. म्हणजे हो. स्लेव्सचं इंडिजिनियस म्युझिक ते घेऊन आले, हं. लॅटिन अमेरिकाचे घेऊन आले, आफ्रिकाचे लोक घेऊन हं. आले. हं. आता आफ्रिकन स्लेव्स डिपेंडिंग ऑन हं. कुठून आले हं. त्याच्यावरनं पण म्युझिक खूप बदलत गेलं. हं. ते कसं, तर ज्या रिजन मधनं स्लेव्स आले त्या रिजन मधनं वेगळं वेगळं म्युझिक इव्हॉल्व्ह झालं. तर हं. फॉर एक्झाम्पल आपण न्यू ऑर्लिन्स हा एरिया बघितला, तिकडे प्रिडॉमिनंटली युरोपियन इन्फ्लुएन्स वॉज फ्रेंच. हं. न्यू ऑर्लिन्समध्ये अजूनही फ्रेंच बोललं जातं. हं. करिबियन इन्फ्लुएन्स होता, कारण वेस्ट इंडिजमधनं स्लेव्स आणले होते. सो देअर वॉज दॅट क्रिओल म्हणून एक इन्फ्लुएन्स आहे, तो आहे. हं. आता स्लेव्स हॅड देअर ओन म्युझिक ऑब्व्हियसली. त्यांना वेस्टर्न क्लासिकलचा अंगही नव्हता, आणि इवन कॉमन मॅन, म्हणजे इवन कॉलोनायझर्स तिकडे बोर झाले होते, त्यांना कळत नव्हतं वेस्टर्न म्युझिक, तर त्यामुळे स्लेव्सचं म्युझिक ऐकून ते पण इव्हॉल्व्ह व्हायला लागले होते. हं. तर न्यू ऑर्लिन्स एरियात जॅझ डेव्हलप झालं. तर हां. जॅझ काय होतं की क्लासिकल म्युझिक खूप रूल बाउंड आहे ना, हं. आम्ही कुठलाच रूल फॉलो नाही करणार, हं. की आम्ही वाटेल तसं इम्प्रोव्हाइज करू, आम्ही वाटेल त्या नोट्स वाजवू. म्युझिकल वाटलं पाहिजे ऑफकोर्स. हं. हं. म्हणजे आपला एक मित्र आहे तेजस, हं. तर त्याचं जॅझचं इनिशियल डेफिनेशन इज, तू वाजव, मी वाजवतो, आपण फक्त एकत्र वाजवू, दॅट इज जॅझ. तसं नसतं ते ऍक्च्युली. हां. हो, पण म्हणजे आपण आता बघितलं तर तेव्हाचं जसं आपण इलीट बोललो तसं आता जॅझ क्लब्स हा, असतात. आता ते त्याला आता न्यू एज मध्ये जॅझ एलिट व्हायला लागले. पण हां. जॅझची उत्पत्ती ह्याच्यापासून झाली की मला रूल्स तोडायचे. हं. आता रूल्स तोडण्याकरता एक ती म्हणजे मेंटॅलिटी पण होती म्हणजे हो, तेव्हा म्हणून. करेक्ट. हं. इम्प्रोव्हायझेशन करणं आलं, हां. वाटेल ते इन्स्ट्रुमेंट्स वापरणं आलं. त्यामुळे खूप, आणि व्हायोलिन किंवा चेलो हे इन्स्ट्रुमेंट्स मेंटेन, म्हणजे बनवणं अवघड, हं. विकत घ्यायला महाग, मेंटेन करणं अवघड, आणि खूप फ्रॅजाईल, हं. म्हणजे हो. नाजूक इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हो. ह्याच्या अगेन्स्ट तू ट्रम्पेट बघितलं, सॅक्सोफोन बघितलं, एक तर ते बनलेलं असं धातूचे, ते हं. पडलं बिडलं तरी काय एखादा डेंट पडेल, आवाज फारसा चेंज होत नाही. हं. त्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट्स खूप पॉप्युलर झाले. हं. राईट. ऍक्सेसेबल होते, कॅरी कॅरी करायला सोपे होते. हां. फ्लूट्स. हं. तर एक ते झालं की रूल्स तोडायचे. हं. दुसरं म्हणजे सिन्कोपेशनचा कॉन्सेप्ट. आता सिन्कोपेशन म्हणजे काय, तर आपण संगीतात समजा आपण 1 2 3 4 1 2 असा ताल फॉलो केला, तर जॅझमध्ये 2 3 4 1 2 हां. 3 एक्झॅक्टली ऑफ, म्हणजे आपण ज्याला आता कॉमनली ऑफ बीट वर वाजवणं म्हणतो. हो, हो. सिन्कोपेशन इनिशियली जॅझमधनं आलं, हं. की नाही आम्ही 1 2 3 4 नाही, आम्ही त्या 1 2 3 4च्या मध्ये वाजवणं हां. वगैरे वगैरे. जॅझ अगेन खूप वापरलं गेलंय, हां. आणि जॅझ पण सुरू झालं लेट 19th सेंचुरी, म्हणजे 1880s 1890s मध्ये. हं. मग जसे ते हळूहळू स्लेव्स लिबरेट व्हायला लागले, राईट, अमेरिकन सिव्हिल वॉर, हं. ते लिबरेट व्हायला लागले, ते मूव्ड अप, न्यूयॉर्कला गेले, शिकागोला गेले, तिथले लोकल इन्फ्लुएन्सेस घेऊन ते खूप बदललं. हं. लोक एकंदरीत थोडीशी जास्त डिप्रेशन मधनं बाहेर यायला लागली, राईट, हं. खुश होत होते. हं. मग जॅझच वापरून थोडंसं हॅपी म्युझिक कसं करायचं, मग त्याच्यात स्विंग एलिमेंट आले, हां. राईट. सो लोक स्विंग करायला लागले, म्हणजे स्विंग लिटरली इज स्विंगच्या आधी जॅझचा बॉलिवूड किंवा हिंदुस्थानी थोडा इन्फ्लुएन्स काही सो सांगता येईल अगेन का? ऐकलंय सगळ्यांनी गाणं आहे, हां. बट हे जॅझ आहे हे खूप लोकांना माहिती नाही. हं. म्हणजे तू बोले इंग्लासात खाली
मैं बोलू आधा भरा. आता याच्या मागच्या कॉर्ड्स ऍक्च्युली तर खूप, आणि मी खूप सिम्पल वाजवतो ऍक्च्युली, खूप हम्म. कॉम्प्लिकेटेड कॉर्ड्स आहेत. हम्म. मेलोडी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, कारण शेवटी हिंदी पिक्चरचं गाणं आहे तर हम्म. लोकांना गाता आलं पाहिजे. हम्म. ते खूप कॉम्प्लिकेट केलं तर हम्म. नाही चालणार. हम्म. पण मागची अरेंजमेंट, त्याच्या मागचे ड्रम प्लेइंग खूप खूप जॅज आहे. हम्म. अ, अ, जास्त करून रेहमान आणि अरे नाही, सगळ्यांनी वापरलंय. हा. आता स्कॅटिंग जो प्रकार आहे, जो रेमो डिसूझाने खूप आणला, म्हणजे शाबदू बिदा हा, बरा, हा. हे जॅज मधलेच प्रकार आहेत. हा. स्विंग खूप वापरलं गेलंय. आता स्विंगचं एक एक्झाम्पल नंतर देईन मी, हम्म. जेव्हा आपण लॅटिन अमेरिकाकडे वळू. हम्म. पण जाने तू या जाने ना इज ॲज जॅज ॲज यू कॅन गेट. ह्याच्यातलं युवा मधलं ते है खुदाफिज शुक्रिया मेहरबानी इज व्हेरी, ऍटलीस्ट त्याची सुरुवात खूप जॅज ओरिएंटेड आहे. हम्म. आपल्याकडे कॉन्स्टंटली वापरलं गेलेले आहे सगळं हम्म. म्युझिक. हम्म. स्विंग 30s जॅज वॉज व्हेरी डिफरंट. तर इव्हॉल्व्ह होत राहिलेलं आहे. आता मॉडर्न जॅज म्हणशील तर एक बँड मी खूप रेकमेंड करतो, बँड कॉल्ड स्नार्की पपी. बर. खूप मोठा एन्सेम्बल आहे, पण हम्म. कडक वाजवतात, म्हणजे हम्म. इनकम्पॅरेबल कडक वाजवतात. हम्म. तर जॅज मधनच पुढे एव्होल्युशन होत R&B आलं, हिपहॉप आलं, ते सगळं आपण बघू. हम्म. राईट. सो मी म्हटलं तसं डिपेंडिंग ऑन द रिजन हम्म. खूप बेसिकली खूप फरक होता. हम्म. राईट. तर जॅज केम फ्रॉम अ लिटल बिट ऑफ थोडंसं सुडान, साऊथ सुडानचे जे एरियाज होते आफ्रिकामध्ये, हम्म. सेंट्रल आफ्रिकाचा बेल्ट, हम्म. पण जिकडे पर्कशन होतं बऱ्यापैकी. हम्म. अगेन न्यू ऑर्लिन्सच्या कॉलनीज प्रॉबब्ली तिथले स्लेव्ह मास्टर्स थोडे प्रॉब्ली लिबरल असतील कदाचित, त्यामुळे त्यांना पर्कसिव्ह एलिमेंट्स यूज करतात, त्यामुळे ड्रमिंग वगैरे खूप प्रगल्भ होतं तिथे. हम्म. हेच कम्पेअर केलं तर इफ एस्पेशली जे व्हॉट इज कॉल्ड कॉन्फेडरेट स्टेट्स जे होते, हम्म. ज्यांच्यामुळे अमेरिकन सिव्हिल वॉर झालं, हम्म. विच वॉज युअर फॉर एक्झाम्पल टेनेसी आणि नॉर्थ कॅरोलायना, आणि जे लोक स्लेव्हजला खूप जास्त वेळ धरून होते, म्हणजे त्यांना स्लेव्हरी गिव्हअप करायची नव्हती, हो, हो. त्या स्टेट्समध्ये भीती अशी होती की एक तर ते खूप ऑप्रेसिव्ह होते, म्हणजे तिथले स्लेव्स पण खूप ऑप्रेस्ड असायचे, हं. आणि त्यांना भीती अशी होती की हे स्लेव्स, आपण त्यांना पर्कसिव्ह म्युझिक दिलं तर पर्कसिव्ह म्युझिक इज इन अ वे लोकांना एक्झूट करण्याचं पण आहे ना, रिदम हो, वाजवणं, हो, म्हणजे हो. आपल्याकडे ढोल तर असे त्याच्यामुळेच आले हो. की लोकांना एक्झूट करणं, एक रिदम फॉलो करणं, त्यामुळे त्यांनी बॅनच केला. हम्म. पण त्यांचं म्युझिक मग कसं इव्हॉल्व्ह झालं तर पर्कसिव्ह नाही, हं. जास्त ऑप्रेस्ड, सो दॅट बिकेम ब्लूज. हम्म. सो ब्लूजची अगेन ओरिजिनल अराउंड द सेम टाइम, फक्त ते म्युझिक थोडं त्याच्यात ब्लूजमध्ये जास्त सॅड एलिमेंट असायचे, टेल्स ऑफ हार्डशिप, म्हणजे हम्म. दुःखाच्या गोष्टी किंवा हम्म. कष्टाच्या गोष्टी वगैरे वगैरे ब्लूज. रिदम नव्हता, हम्म. हार्मोनिका म्हणजे माउथ ऑर्गन खूप प्रिडॉमिनेटली बनला, खिशात लपवता यायचा, राईट, त्यामुळे हार्मोनिका प्रॉमिनेंटली, तो एक इन्फ्लुएन्स. ते जे स्लेव्स होते ते आफ्रिकामध्ये एक साहेल रिजन म्हणून आहे, एसेन्शियली नॉर्थ ऑफ द सुडान बेल्ट. साहेलमध्ये कॉलनायझेशनच्या आधी इस्लामिक कॉलनायझेशन होतं, त्यामुळे अरेबिक रूट्स पण आहेत म्युझिकमध्ये. ते अरेबिक नोट्स ब्लूज खूप केअरफुली ऐकलं तर ते अरेबिक स्केलच्या खूप जवळ जातं. आता ब्लूज स्केल म्हणजे काय, तर तुझी नॉर्मल मेजर मायनर सगळ्यांना माहिती ऐकलेत, मेजर इज दिस, राईट, दिस इज मेजर, मायनर इज, ब्लूज इज, लगेच तो भावच चेंज होतो. Right. आणि हे तू अरेबिक स्केल ऐकलंयस म्हणजे खूप ब्लूजशी जवळच येते, त्यामुळे ब्लूज तिकडनं आलं की हार्ड स्लेव्हरी इन्स्टेड ऑफ सॉफ्ट स्लेव्हरी, सो टू स्पीक. पण ते पण इव्हॉल्व्ह होत गेलं. सो ब्लूज आणि जॅझ हे दोन्ही खूप मेजर इन्फ्लुएन्सेस आहेत ऑन मॉडर्न डे रॉक म्हणा, पॉप म्हणा, हिपहॉप म्हणा, सगळीकडे, राईट. ब्लूजचा इन्फ्लुएन्स सगळ्यात चांगला द्यायचा म्हटलं तर, आता मला ते गाता येणार नाही कारण ते गाणं तमिळमध्ये आहे, एक आरोमळे नावाचं गाणं आहे, रेहमानचं आहे, शोधून ऐका कधी.
ब्रिलियंट प्रॉपर ब्लू असंच्या असं ब्लूज उचलून इंडियन इंडियन film मध्ये घातलेलं सो दॅट वॉज ब्लूज. सो 19th सेंचुरी प्रिडॉमिनेटली अर्ली 20th सेंचुरी पर्यंत ब्लूज अँड जॅझ डॉमिनेटेड. मग अमेरिकन सिव्हिल वॉर झाली, ब्लॅक्स लिबरेट झाले तरी रेसिझम होतं, अजूनही आहे, ती सोडून देऊया. पण त्यांचा व्हॉइस मिळायला लागला. आता मेजर इन्फ्लुएन्स जगावर, एस्पेशली वेस्टर्न पार्ट ऑफ द वर्ल्ड, जगावर इन्फ्लुएन्स काय होता इन द अर्ली 20th सेंचुरी वॉज द 2 वर्ल्ड वॉर्स. बरोबर. राईट. वर्ल्ड वॉर 1 1913 1917 मला डेट्स नाही आठवत. वर्ल्ड वॉर 2 30s 40s. राईट. त्यामुळे लोक वैतागली होते. वॉर्स सामान्य माणूस फक्त लढतो पण डिसाइड होतात एस्टॅब्लिशमेंटने. त्यामुळे गव्हर्नमेंट बरोबर लोकांचा खूप राग होता, खूप अँगर होता लोकांमध्ये. तर तो अँगर बाहेर कसा काढायचा? व्हायलन्स इज वन वे. ते पण खूप झाले. आणि त्याच्यानंतर बेसिकली हे 2 वर्ल्ड वॉर झालं, जग रिकव्हर होत होतं, अमेरिका घुसलं व्हिएतनाममध्ये, त्याच्याबद्दल पण खूप राग होता. त्यामुळे तू US मध्ये हिप्पी मुवमेंट बघितलंस तर ते एसेन्शियली त्यावेळेला सुरू झालं. तर हिप्पींचं काय होतं की नाही, मेक लव्ह, लेट देअर बी पीस, नो वॉर. नो वॉर, मेक लव्ह नॉट वॉर. ते खूप त्यांचं कॉमन हे होता स्लोगन. पण मग राग होता ना अँटी इस्टॅब्लिशमेंट, तो बाहेर कुठे काढायचा? दॅट्स हाऊ रॉक इव्हॉल्व्ड. की एनर्जी तुमची, आरडाओरडा जो काय, अँगर जो काय, तो स्टेजवर बाहेर काढा. लिरिक्स लिहा तसे हवे तर वॉट एव्हर, आणि मग नॉर्मल लाईफ नॉर्मल जगा. आता रॉक इट सेल्फ म्हणजे दगड नाहीये. रॉक इनिशियली 2 रूट्स आहेत. रॉकिंग ऑफ द शिप किंवा झोपाळ्याचं रॉक होणं, दॅट इज रॉक. अँड रोल कम्स फ्रॉम द डान्स मुवमेंट ऑफ रोल. सो ब्लूज आणि स्विंग मधनं पुढे जे रॉक अँड रोल मध्ये गेलं तेच रॉक अँड रोलचा शॉर्ट अँड फॉर्म इज रॉक. ते थोडंसं अँग्री झालं, दॅट बिकेम रॉक. तर ब्लूजचं रॉक मध्ये एव्होल्युशन, रॉक अँड रोल मध्ये एव्होल्युशन कसं? एक खूप बेसिक, एक युट्यूबवर एक खूप छान व्हिडिओ पण आपण क्लिप टाकूया नंतर, की एक असं खूप म्हातारा माणूस आहे, जसं की ब्लूज काय आहे, असं दिस इज ब्लूज वगैरे असं म्हणून सांगतो तो. तर एसेन्शियली त्याचं हे 27 वेळा रिपीट करा, दॅट बिकम्स युअर ब्लूज सॉन्ग. आता हे रूट आहे. हेच तुम्ही थोडस अजून डान्सिंग केलं तर, व्हॉट यू प्लेइंग दिस, आणि रूट इज द सेम. फक्त थोडं ते असं मेलॅन्कोलिक, थोडस असं सॅड वरनं थोडस हॅपी वर गेलं. टेम्पो पण. आणि मग त्याच्यातच तुम्ही अजून थोडं अँगर घातलं तर बिकम्स अ लिटल मोर अँग्री. आता ब्लूज चं आपण सांगितलं, रॉकची खूप एक्झाम्पल्स आहेत. आणि आपल्या रॉकचं कारण रॉक खूप हाय एनर्जी म्युझिक आहे, खूप ठिकाणी वापरलं जातं. हो, म्हणजे आपण मूवीज बघितलेत, रॉकस्टार बघितलाय किंवा त्याच्या आधी पण कितीतरी मूवीज. आता रॉकस्टार मध्ये तू त्याचे एक्सप्रेशन पण बघितलं, ते पण कॉन्स्टंटली चिडलेलाच असतो तो जगाशी, जगाबरोबर त्याचा राग आहे वगैरे वगैरे. राईट. पण खूप ठिकाणी जिकडे एक्सपेक्टेड नाहीये, स्पोर्ट्स मध्ये खूप भाग मिल्खा भागचे बरीच गाणी रॉक आहेत. म्हणजे भाग मिल्खा भागचं टायटल सॉन्ग रॉक आहे, जिंदा रॉक आहे. एक 5 नावाचा एक मूवी होता अनुराग कश्यपचा, रिलीज नाही झाला बहुतेक तो, पण त्याची युट्यूबवर गाणी आहेत. त्यातलं एक मैं खुदा नावाचं गाणं आहे, ते कधी जमलं तर ऐक. विशाल भारद्वाजचं म्युझिक आहे, क्लासिक एक्झाम्पल ऑफ रॉक. आणि वन ऑफ द बेस्ट रॉक सिंगर्स भारताने प्रोड्यूस केलेला एव्हर नी गायलंय, के. हो ना.
ब्रिलियंट. सो दॅट बिकेम रॉक. हम्म. भारतात खूप वापरले गेलेलं रॉक. म्हणजे इनफॅक्ट रॉक ऑन इवन रॉक ऑन तर नावात नाचच आहे, आहे, पण मी पर्सनली रॉक ऑनच्या मेन बँडचे म्युझिक रॉक मानत नाही. पण तो खूप वेगळा विषय होईल, जाऊ दे. पण शंकर एहसान लोहानी फॉर एक्झाम्पल, इवन मैं सुना गौर से दुनिया वालो हैज सर्टन रॉक अँड रोल एलिमेंट्स ना. अवधूत गुप्तेने एक एक्सपेरिमेंट केला, लोकांना कदाचित नाही आवडला, पण तो जय जय महाराष्ट्र माझा पण रॉक बेस्ड केलं होतं त्यांनी. ती एनर्जी येते, करता येते. कांताराचा जो टायटल ट्रॅक होता, तो कुठला, वराह रूपम, तो त्याचं सिंगिंग कर्नाटक क्लासिकल म्युझिक मध्ये आहे, पण त्याचं म्युझिक अरेंजमेंट सगळी रॉक अँड रोल आहे. अगम नावाचा एक बँड आहे, लक्षात येईल, अगम नावाचा एक बँड आहे. सो रॉक मध्ये लोक असं म्हणतात की ड्रम्स आणि गिटार, डिस्टॉर्टेड गिटार. रॉकचा सगळ्यात मोठा एलिमेंट इज एनर्जी. ओके. ती आली तर तो जॉनर रॉक होऊ शकतो. आता ह्याच्यात खूप ओव्हरलॅप्स पण असतात. म्हणजे आपण बरेचदा ऐकताना, म्हणजे मला सगळ्यात कॉमन प्रश्न येतो की हे गाणं कुठल्या जॉनरचं आहे. तर एक जॉनर नाही म्हणू शकत, खूप ओव्हरलॅप्स असतात. रॉकमध्ये पण खूप एव्होल्युशन झालं, राईट. इनिशियली जिमी हेंड्रिक्स वगैरेच्या काळात खूप अँगर होता, नंतर ग्लॅमरस झाला. म्हणजे युएस मध्ये त्याला हेअर मेटल म्हणतात, म्हणजे लांब केस, लेदर पॅन्ट्स, बॉन जोवी, एरोस्मिथ वगैरे वगैरे. तो ग्लॅम रॉकचा इरा होता. त्याच्यानंतर ग्रंज आलं, की म्हणजे आय डोंट केअर वाला ॲटिट्यूड, म्हणजे मला ग्लॅमर पण नकोय आणि हे पण नकोय, विच इज निर्वाणा, आणि ते सगळे बँड झाले. आता खूप टेक्निकल रॉक येतं. म्हणजे तुम्ही भारतात पण खूप चांगले रॉक बँड्स आहेत आणि खूप टेक्निकली साऊंड रॉक बँड्स आहेत. सो एव्होल्युशन हे कॉन्स्टंट आहे म्युझिकमध्ये. म्हणजे तुम्ही एक जॉनर, रॉकच्याच पुढे मेटल, हेवी मेटल, करेक्ट. हे सगळं. आता मेटल नाव त्याचंच एव्होल्युशन आहे, त्याचं वेगळं झालेलं स्वरूप आहे. मेटलमध्ये पण तू रॉकमध्येच बघशील तर मी कमीत कमी माझ्या माहितीत तरी 20 सब जॉनर्स आपण म्हणू शकतो. मेटलमध्ये पण डेथ मेटल आहे, ग्रंज मेटल आहे, वेदिक मेटल आहे आता, वेदिक रॉक आहे, आहेत बँड्स म्हणजे करतात वेदिक रॉक. अग्नी वॉज प्रॉब्ली वन ऑफ द बँड्स दॅट खूप सुरुवातीला त्यांनी, म्हणजे 90s 2000s मध्ये त्यांनी वेदिक रॉकचा कॉन्सेप्ट आणला होता. ते एक शंकराचं गाणं होतं त्यांचं, त्याचं बॅकग्राऊंड सगळं रॉक होतं, पण संस्कृत शब्द होते ते. तर खूप वापरलं गेलंय. मॉडर्न डे मूवी साऊंड ट्रॅक्स मध्ये खूप वापरलं जातं रॉक. अव्हेंजर्सचे सगळे पिक्चर बघा, प्रिडॉमिनंटली खूप रॉक वापरले गेलेलं आहे. आपल्याकडे ऐकताना कळेल. थॉर रॅग्नारॉक मध्ये थॉरची एंट्री बघा परत, मध्ये लास्ट फाईटची आधीची एंट्री, दॅट इज रॉक. तर हे सगळं एका अँगलनी गेलं, राईट. सो एक अँगर होता जो रॉक मधनं बाहेर यायचा. तरी पण रॉक थोडं टेक्निकल होतं, म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट थोडं गिटार कळलं पाहिजे, ड्रमिंग कळलं पाहिजे. आणि सगळ्यांना नाही आवडत. म्हणजे माझ्या आईने कधी रॉक ऐकलं तर शी काय गोंधळ चालू आहे असंच असायचं. आणि खूप लोकांचं असतं, राईट, की ते खूप जड होतं कानाला. तर मग ते नकोय, क्लासिकल नकोय, ब्लूज खूप सॅड झालं, तर मग काय, दॅट इज व्हॉट गिव्ह राईज टू पॉप. आता पॉप सिम्पली म्हणायचं तर पॉप इज शॉर्ट फॉर पॉप्युलर म्युझिक. म्हणजे त्या काळात जे म्युझिक पॉप्युलर होतं, जे सगळ्यांना इझी, ऐकायला सोपं, सुगम संगीत एका दृष्टीनं पॉप म्युझिक म्हणता येईल, राईट. ऐकायला सोपं आहे आणि बेसिकली ज्याच्यामुळे तुमची अख्ख्या एक पिढीची कल्चरल डेफिनेशन होते. म्हणजे तू आता बघशील तर माझ्या मुलीच्या वयाच्या मुली आहेत किंवा अजून यंगर, ते के पॉपनी खूप इन्फ्लुएन्स्ड आहेत. एकही शब्द कळत नाही, सगळी गाणी मला सेम वाटतात, पण इन्फ्लुएन्स खूप आहे. ते त्यांच्यासारखं ड्रेस करतात, त्यांना फॉलो करतात. तर एकेकाळी टेलर स्विफ्ट होते 5 वर्षापूर्वी. हे त्या काळानुरूप पॉप्युलर वेगवेगळं असणार, बरोबर. पण तरी पण आता ग्रॅमीज मध्ये किंवा सगळीकडे एक डेफिनेशन देतात पॉपचं, ते म्हणजे की जे सोपं आहे ऐकायला आणि फॉलो करायला, जे खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये. विषय पण खूप साधे आहेत. टिपिकली बॉय मीट्स गर्ल, गर्ल मीट्स बॉय, असे विषय असतात टिपिकली.
पण ट्रेंड इन्फ्लुएन्स होतात, लाईफस्टाईल, कपडे घालणं, हम्म. डान्स मुवमेंट्स, हे सगळं खूप इन्फ्लुएन्स होतं, राईट. आता इकडे हे चालू होतं, रॉक वगैरे वगैरे. हो. युरोपमध्ये रॉक तितकं पॉप्युलर होतं, तरी युरोपचे म्हणजे ब्रिटिश बँड्सचा खूप इन्फ्लुएन्स आहे रॉकवर. तिकडे अजून एक मुवमेंट आली की ते पण कंटाळले होते वॉर्सला, आणि लॉट ऑफ देम वर लुझर्स इन द वॉर. तर हाऊ डू यू, सो दे वॉन्टेड टू ड्रिंक अँड बेसिकली फॉरगेट अँड डान्स. सो क्लब कल्चर खूप फ्लरिश झालं, आणि युरोपमध्ये अजूनही क्लब कल्चर खूप आहे. तर तिथे तुम्हाला एक कॉन्स्टंट एक रिदमचा एलिमेंट पाहिजे, विच इज वॉट, ज्याच्यातनं बेसिकली ईडीएम किंवा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक जे आपण म्हणतो ते आलं. इंडियन एक्झाम्पल द्यायचं तर होने दो दिल को फना, मग कॉन्स्टंट चालू असतं. क्लबमध्ये तुम्ही गा काही किंवा काही करा, तो एक रिदम, तो एक रिदम कॉन्स्टंट पाहिजे, कॉन्स्टंट कॉन्स्टंट पाहिजे. जो आपल्याकडे आता ईडीएम आणि हिपहॉप मध्ये ओव्हरलॅप्स खूप आहेत तसं बघायला गेलं तर, कारण आपल्याकडे राईट फ्रॉम तांबडी जांबडी इज हिपहॉप आणि ईडीएम ना, कारण बीट बघितलंस तर त्याचा कॉन्स्टंट एक इलेक्ट्रॉनिक सिंथसाइज, म्हणजे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट यायला नको, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सनी तुम्ही तुमचं म्युझिक क्रिएट करताय, म्हणून त्याला इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक म्हणतात. सो इलेक्ट्रॉनिकली तुम्ही म्युझिक क्रिएट करत जाता, आणि चालू आहे एक हिपहॉपचं काय झालं. पण हिपहॉप बद्दल बोललो, चांगलं सेगवे होतं. मी म्हटलं तसं की स्लेव्हरी संपली, पण रेसिझम होतं, राईट. आता हे स्लेव्स मधनं वर आले, त्यामुळं फायनान्शियली खूप वेल ऑफ नव्हते, एज्युकेशन फारसं मिळायचं नाही, ऍक्सेसच नव्हता. दो टेक्निकली स्लेव्स नव्हते, पण ऍक्सेस नव्हता. तर त्यांना त्यामुळे म्युझिक एज्युकेशन तर लांबच गेलं ना, रेग्युलर एज्युकेशन मिळायचं नाही, तर म्युझिक एज्युकेशन तर अजून पुढची गोष्ट आहे. पण त्यांना पण हवं असायचं ना, दे हॅड समथिंग टू से. तर मग कसं, तर मग हिपहॉप म्हणजे रॅप, की मला शब्द लिहिता येतात, मला गाता येत नसेल किंवा मला म्युझिक बनवायची ट्रेनिंग नसेल, पण मला एक्झिस्टिंग म्युझिक वापरून त्याच्यावर मी रॅप करू शकतो. तर एक तर बीट बनवणं सोपं आहे, कारण whether you like it or not, genetically African people have a sense of rhythm. जेनेरिक स्टेटमेंट आहे, काही लोकांना नसेलही, पण खूप आहे. त्यामुळे सेन्स ऑफ रिदम आहे, सेन्स ऑफ डान्स आहे. लिरिक्स लिहितो आपण, आणि त्यांचे लिरिक्स ह्याच्याबद्दलच असं आहे ना, की डेली डे टू डे ट्रबल्स, गँगस्टर कल्चर खूप होतं त्याच्यात. आता साऊथ अमेरिकन इन्फ्लुएन्स पण खूप आला, कारण ते पण लोक इमिग्रेट होत होते फॉर बेटर ऑपॉर्च्युनिटीज, त्यामुळे मेक्सिकन इन्फ्लुएन्स आला त्याच्यात. तर लॅटिन गँग्स अँड आफ्रिकन अमेरिकन गँग्स हे खूप हिपहॉपमध्ये इनिशियली आले. आता त्यांचे गँग्स असायचे, कारण सोशली गँग वॉज अ वे ऑफ प्रोटेक्टिंग युअर सेल्फ, राईट. कारण पोलीस ऑपरेस करायचे, मग पोलिसांच्या ऑपरेशनच्या अगेन्स्ट गाणी लिहिली गेली आहेत. रिमिक्स कल्चर किंवा सॅम्पलिंग कल्चर हिपहॉपमधनं आलं, कारण मला म्युझिक बनवता येत नाही, पण मी एक्झिस्टिंग म्युझिक सॅम्पल करू शकतो. आपल्याकडे आतापर्यंत जे चालू आहे, राईट फ्रॉम कलियों का चमन टू म्हणजे बाप्पी लहरीची खूप गाणी, आर डी बर्मनची खूप गाणी ही कापून सॅम्पल करून हिपहॉप मध्ये खूप वापरली गेलेली आहेत. खूप, तुम्ही शोधलं तर खूप सापडेल. म्हणजे इन्स्पिरेशन वन वे नसतं, राईट, उलट्या दिशेने पण होतं. ओके. सो हिपहॉप त्याच्यामधनं बाहेर आलं. सो रॅपिंग आणि गली बॉय बघितला असेल तर, म्हणजे मी बघितलेलं नाहीये, पण इसेन्शियली हेच आहे की मला खूप काही म्हणायचंय, मला म्युझिकली नाही करता येत, पण मग मी रॅपमध्ये करीन ते, राईट. आणि मग करत करत तुम्हाला थोडंसं त्याचे रिदमिक एलिमेंट्स यायला लागतात लक्षात. राईट. एक इन्फ्लुएन्स जो हेविली बोललो नाही आपण, विच वॉज लॅटिन अमेरिकन. साऊथ अमेरिकामधनं पण स्लेव्स होते, साऊथ अमेरिकामध्ये पण कॉलनायझेशन झालं, तिथले इन्फ्लुएन्सेस आले म्युझिकमध्ये, राईट. ब्राझील, मेक्सिको. आता प्रत्येक साऊथ अमेरिकन कंट्रीचा एक वेगळा इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे सांबा, रुंबा, बॉसनोवा. स्पेन मधलं बुल फायटिंग कल्चर हे पण लॅटिन अमेरिकामध्ये गेलं. त्यामुळे पासो डोबले, म्हणजे सेनोरिटा ऐकला असेल तर,
ते इसेन्शियली मी इट्स ते गाणं सांगून सांगणार अरे. होते की कुठलं आहे ते सांग. आता हे पासो डोबले नावाचं एक बेसिकली बुल फायटिंगचा तुम्ही ऍक्च्युली स्पेनमध्ये परफॉर्मन्सेस बघितले तर देर इज अ बुल अँड देर इज अ मॅटेडॉर, आणि हे दोन्ही इन्फ्लुएन्सेस तो एक सिंगर आणि डान्सर हे मिळून ते गाण्यात किंवा म्युझिकमध्ये पोर्ट्रे करतात. सेनोरिटामध्ये तेच दाखवलेलं आहे, फक्त ते खूप इंडियनाइज केलेलं आहे, कारण अगेन हिंदी पिक्चरचं गाणं आहे तर थोडंसं त्याच्यात येतं आपल्याला ते. आवडलं पाहिजे. पण लॅटिन अमेरिका अगेन खूप इन्फ्लुएन्सेस आहेत. सो एक तुला, आणि ज्याला मी खरं म्हणतो ना की इन्स्पिरेशन रादर दॅन कॉपिंग. एक मिनिट. सो फॉर एक्झाम्पल हे एक जिप्सी किंग्स नावाचा एक बँड आहे, आय थिंक मेक्सिकन स्पॅनिश, नक्की आठवत नाही, पण त्यांचं एक स्पॅनिश गाणं होतं विच इज, त्याचा रिदम वॉज अगेन सेनोरिटा सारखा रिदम आहे, पण ते "Vola re, oh, cantare, oh, di blu, dipinto di blu." स्पॅनिश आहे, रिदम असा आहे. दिस इज प्रॉब्ली किती 50-60s मधला पिक्चर असेल, पिक्चरचं नाव पण आठवत नाही, पण म्हणजे आजा रे, आजा, जाने ना मोराचिया, ना 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 ना, ना 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 ना. चाल तीच आहे, मूड कम्प्लिटली वेगळा आहे, खूप रोमॅन्टिक, खूप भारतीय सेटिंगला कंड्युसिव्ह असा मूड आहे, पण हे ओरिजिनल गाणं लॅटिन आहे. तर लॅटिन अमेरिकेचा एक खूप युनिक इन्फ्लुएन्स आहे ना, तो एक कॉन्सेप्ट आहे ज्याला क्लावे म्हणतात. तर आता तू म्युझिक शिकतेस किंवा तुला कळतं, त्यामुळे तुला 4/4 टायमिंग माहिती, म्हणजे आपलं बेसिक म्युझिक 4 मध्ये 4 मात्रांचे युनिट्स असतात, राईट सर. तर क्लावे बेसिकली 2-4 मात्रांच्या युनिटमध्ये, म्हणजे 8 मात्रांमध्ये 5 मात्रांचं रिदम वाजवणं. बर. तर आता कसं, मी एक मेट्रोनोम लावून मग तुला वाजवून दाखवतो. ओके, तर हे आता ही गो, थोडं फास्ट केल्यावर जास्त कळेल कदाचित. ओके, 1 2 3 4 5 1 2 3 बापरे. 4 5, किंवा उलट करू शकतो, 2+3 चा करू शकतो. 1 2 1 2 3 1 2 1 2 3. हा ह्यानी खूप इंटरेस्टिंग चेंजेस करता येतात. आणि आता जेव्हा गाणी ऐकाल, एक ते आपल्याकडे एक ट्रिओ संगीतकार होते बघ मराठीत, ऋषिकेश सौरभ आणि जसराज. त्यांनी एक स्पॅनिश मराठी गाणं केलेलं आहे, ते ऐका. शालमली खोलगडे आणि जसराज जोशींनी गायलंय. केरिडा केरिडो नावाचं गाणं आहे. ऐकलंय मी, ऐकलंय. म्हणजे मराठीत पण खूप भारी एक्सपेरिमेंट झालेत. प्रॉपर स्पॅनिश म्युझिक आहे, स्पॅनिश म्हणा, मेक्सिकन म्हणा, वॉट एव्हर, सेम इन्फ्लुएन्सेस, पण गाणं अर्ध मराठीत आहे, अर्ध स्पॅनिशमध्ये. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग मिक्सेस आहेत आपल्याकडे. मी म्हटलं तसं आपल्याकडे सगळे जॉनर्स वापरले गेलेले आहेत. आता हे मेजर कव्हर केले बरं का, अजून खूप आहेत. रेगे आहे, बॉसा नोवाचा एक काहीतरी, बॉसा नोवा, करेक्ट, आपण लॅटिनवर बोलतोय ना, राईट. सो बॉसा नोवा अगेन आय थिंक रूट्स आर फ्रॉम क्युबा, कोलंबिया वगैरे. तर एवढ्यातल्या एवढ्यात खूप गाणी झालीत, आणि वेस्टमध्ये पण फॉर सम रिझन आता बॉसा नोवाचं खूप परत एक रिसर्जन्स व्हायला लागलाय. बिली आयलिशनी एक बिली बॉसा नोवा नावाचं गाणं केलं. लेवे नावाची एक सिंगर आहे, ब्रिलियंट सिंगर, हाफ चायनीज हाफ आइसलँडिक, लिव्हज इन द US, आणि तिचे खूप गाणी बॉसा नोवा इन्फ्लुएन्स्ड आहेत. आपल्याकडे तू समजा हे ऐकलं असेल, बर्फी मधलं मैं क्या करू, प्युअर बॉसा नोवा आहे. किंवा हे ऐकलं असेल समजा, म्हणजे कुठे
गा, तू गायलेलेस. उडे खुले आसमां में ख्वाबों के परिंदे. आता ह्याचं पण रिदम बघितलं सर, हम्म. स्ट्रेट ना 1 2 3 4, पण गिटारचा रिदम इज हा. हा बॉसनोवा आहे, खूप वापरलंय. स्विंग मी म्हटलं ना, तर आता जे आधीचं गाणं ऐकवलं जे म्हणजे हे स्विंग आहे ना, म्हणजे बेकरार करके हमें यूं न जाए, स्विंग हा. खूप वापरलाय स्विंग आपल्याकडे, स्पेशली ओल्डन डेज मध्ये. आजकाल माहित नाही का वापरत नाहीत स्विंग, हम्म. पण ब्लॅक अँड व्हाईट इरा मध्ये किंवा अर्ली कलर्ड मूवीजच्या इरामध्ये स्विंग Swing खूप खूप वापरायचं. वापरलं. आणि खूप सुंदर गाणी दिलेली आहेत. हम्म. म्हणजे सलील चौधरी, SD बर्मन, मदन मोहन, अजित दास्तान, हे हा पण स्विंगच आहे. ब्लूजचे एलिमेंट्स आहेत, हम्म. स्विंग आहे. सो अजून एक एक्झाम्पल इज रेगे. हम्म. रेगेचे रूट्स फ्रॉम वेस्ट इंडिज म्हणजे जमैका, त्यामुळे उला ला 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 लो ले ओ हे रेगे बेस्ड थीम होती. कारण इनिशियली आय थिंक त्यावेळेला वेस्ट इंडिजची सिरीज चालू होती का वॉट एव्हर, किंगफिशरनी ती जी थीम काढली होती तेव्हा. तर बॉब मार्ली आणि त्याच्यासारखे म्युझिशियन्सचा खूप Right. इन्फ्लुएन्स होता. हम्म. अगेन पीस हा सगळ्यात ओव्हरवेल्मिंग मेसेज असायचा त्याच्यात. हम्म. रेगेची स्टाईल अगेन भारतात आहे माझ्या मते. रेगे माझ्याकडे आहेत 1-2 एक्झाम्पल्स. तेरे बिन कहीं लगता ही नहीं दिल, रेगे हा बेसिक रिदम रेगेचा आहे. म्हणजे अगेन सगळं ऑफ बघितलंस तर, म्हणजे 1 and 2 and 3 and 4 and instead of 1 2 3 4 सगळं ऑफ ऑफ ऑफला. आता इंटरेस्टिंगली आपण वेस्टचे म्युझिक आणि त्याचं एव्होल्युशन आणि ते म्युझिक आपल्याकडे कुठे वापरलं गेलं ह्याच्याबद्दल खूप बोललो. भारतीय पण खूप वेगवेगळ्या म्युझिकचा इन्फ्लुएन्स आहे. दुसरीकडे झालेला तर तो आपण बघितलाच आहे. म्हणजे राईट डाऊन फ्रॉम जे ब्रिटनी स्पिअर्सचं टॉक्सिक नावाचं गाणं आहे, त्याच्यात तेरे मेरे बीच में मधले व्हायलेन्स कट करून, सॅम्पल करून, रिव्हर्स प्ले करून वापरले गेलेले आहेत खूप ठिकाणी. ऍपल आयफोननी जेव्हा फेस अनलॉक चं फीचर आणलं तेव्हा त्याच्या ऍड मध्ये बर्निंग ट्रेनचं टायटल म्युझिक वापरलं होतं. लायसन्स घेऊन केला असेल असं आशा करूया आपण. पण म्हणजे आहे, इंडियन म्युझिकचा खूप इन्फ्लुएन्स आहे. मी तसं म्हटलं कलियुग चमन वगैरे हिपहॉप मध्ये खूप वापरलं गेलंय. पण आपल्याकडे पण म्हणजे आपण म्हटलं तसं हिंदुस्थानी आणि कर्नाटक क्लासिकल आहेच आहे. फोक म्युझिक खूप आहे आपल्याकडं. म्हणजे प्रत्येक सणाला वेगळं म्युझिक आहे, प्रत्येक स्टेटचं वेगळं म्युझिक आहे, प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक रिजनचं वेगळं म्युझिक आहे. आणि हे सगळं आलेलं आहे फिल्म म्युझिकमध्ये, राईट. म्हणजे मराठीत ठीक आहे, लावणी, पोवाडा, ओवी पासनं जागरण, गोंधळ ते तर सगळं आहेच आहे. आणि तू मगाशी म्हणाला जसं लोक गॅदर करण्यासाठी मग आपल्याकडे डिव्होशनल म्युझिक पण बऱ्यापैकी त्यासाठी वापरलं गेलंय. बेसिकली फोक तर होतं, बरोबर. ते जमिनीत किंवा रूटेड इन द लँड म्हणतो तसं, म्हणजे जमिनीतनं आलेलं म्युझिक होतं ते. त्यामुळे प्रत्येक सणाला वेगळी गाणी असायची. म्हणजे बिहू आहे, आसाममध्ये बिहू आहे, पंजाबमध्ये भंगडा आहे, गिद्दा आहे. पण जसं एक कल्चरल रेव्होल्युशन वेस्टमध्ये होत होतं तसं भारतात कॉन्स्टंटली होत गेलेलं आहे. आणि विदिन आर कल्चर, म्हणजे कोणाच्या इन्फ्लुएन्स मधनं नाही. भक्ती मुवमेंट बद्दल आपण कधी वाचलं असेल तर इसेन्शियली 7th सेंचुरी म्हणजे ब्रिटिश यायच्या आधीपासून आपल्याकडे एक रिफॉर्मिस्ट अप्रोच होताच. भक्ती मुवमेंटचं हे कुठनं झालं की संस्कृत खूप गेटकीप व्हायला लागली ॲज अ भाषा, राईट. क्लासिकल म्युझिक पण खूप, म्हणजे तुम्हाला राजाचं पेट्रनेज असेल तर तुम्ही राजाश्रय असेल तर तुम्हाला रसद मिळेल आणि तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्ही परसीव करू शकाल. पण सामान्य माणसात नव्हता ना ऍक्सेस तो. तर दुसरं म्हणजे संस्कृतला गेटकीप करणं आणि पेट्रनेज नसणं
भक्ती मुवमेंटनी बेसिकली ते सगळं अवॉइड करायचा प्रयत्न केला की भक्ती कोणीही करू शकतं, त्यामुळे भक्ती संगीत पण कोणीही करू शकतं. आणि प्रत्येक रिजन, म्हणजे सुरुवात झाली साऊथमध्ये, पण भारतात थ्रूआउट, म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि ईस्ट टू वेस्ट सगळीकडे भक्ती संगीत होतं. म्हणजे आपल्याकडे तुकाराम महाराज होते, म्हणजे आपल्याकडे भजनं होती, कीर्तनं होती, भारुडं होती. जसं तिकडे चैतन्य महाप्रभू बेंगॉल साईडला ते खूप करत होते. मग गुरुद्वारामध्ये शबद कीर्तन व्हायला लागलं होतं. इसेन्शियली तेच आहे, खूप सिम्पल म्युझिक आहे. राजस्थानमध्ये मीराबाई होत्या, त्या आल्या, म्हणजे त्यामुळे खूप सुफी इन्फ्लुएन्सेस पण होते, कारण त्यावेळेला इस्लामिक इन्व्हेजन सुरू झाले होते ऑलरेडी. त्यामुळे सुफी इन्फ्लुएन्सेस होते. म्हणजे इनफॅक्ट गझल बघितली तर पर्शियन म्युझिक मधनं इन्फ्लुएन्स्ड आहे, पण नुसती पर्शियन नाही, कारण पर्शियन विथ भारतीय शास्त्रीय संगीत, राईट, त्याच्यातनं गझल आलेली आहे. भाषा पर्शियन इन्स्पायर्ड असेल, पण शेवटी उर्दू ही पर्शियन, अरेबिक आणि हिंदीची मिक्स आहे. त्यामुळे इंडियन रूट्स आहेत. उर्दूची उत्पत्तीच भारतात आहे, करेक्ट. आता गझलमध्ये पण ऍक्च्युली बघायला गेलं तर 4-5 सब जॉनर्स आहेत गझलमध्ये. खोरासानी म्हणून गझल असतात, इराकी वेगळी गझल आहे, इंडियन ऑफकोर्स भारतीय गझल वेगळ्या आहेत. वोगू म्हणून एक सब जॉनर आहे. इंटरेस्टेड असेल तर आपण लिंक टाकूया, लोक वाचू शकतील. गझल हिंदी फिल्म म्युझिकमध्ये तर खूप वापरली गेलेली आहे, पण मराठी गझला पण आहेत. अरुंधतीजींनी गायल्या आहेत. तरुण आहे रात्र अजूनही माझी सगळ्यात फेवरेट प्रॉब्ली मराठी गझल म्हणता येईल, ते गझलच आहे. वाडकरांनी गायलंय, खूप लोकांनी गायलेत. तर इस्लामिक इन्व्हेजन्स मधनं गझल आल्या, सुफी संगीत. सोनू निगमचा रिसेंटली एक इंटरव्ह्यू खूप पॉप्युलर झालाय सुफी संगीताबद्दल. सुफी संगीत नसतं, सुफी थॉट असते. उगाच मौला आणि या मौला वगैरे म्हटलं तर ते गाणं सुफी होत नाही, विच आय अग्री टू. कैलाश खेर ची लोक आता आजकाल सुफी गाणी म्हणतात, पण नाहीये, नॉट नेसेसरीली सुफी गाणी आहेत ती. तर ती कॉन्ट्रोवर्सी सोडून देऊ, पण सुफी इन्फ्लुएन्स होता म्युझिकमध्ये. कव्वाली अगेन बेसिकली मस्जिदमध्ये गायलं जायचं तर कव्वालीचा इन्फ्लुएन्स आला. त्यामुळे तो इन्फ्लुएन्सेस खूप आहेत. आणि आपल्याकडे एस्पेशली जेव्हा आता इंटरेस्टिंगली बघशील तर ऑब्विसली हिंदी फिल्म्स खूप आधीपासून आल्या, राईट. फाळणीच्या पूर्वीपासून हिंदी फिल्म्स बनतायत. पण जेव्हा जे पाकिस्तानमधल्या पंजाबमधली जी लोक जेव्हा आली इकडे आणि ते जेव्हा प्रोड्युसर्स झाले, द राज कपूर अँड द चोप्राज अँड कपूर फॅमिली अँड द चोप्रा फॅमिली, त्यांचे रूट्स सगळे तिकडचे आहेत, लाहोर, कराची, तिथले आहेत. ते खूप कव्वाली आणि हे इन्फ्लुएन्सेस घेऊन आले, राईट. तोपर्यंत एवढा इन्फ्लुएन्स नसायचा, म्हणजे एखादी असली तर असली, म्हणजे नातो कारावांकी त्याला शेप परहॅप्स, पण ती पण किती जुनी आठवत नाही मला. पण ते इन्फ्लुएन्सेस त्यावेळेला खूप आले. आता फोकचे इन्फ्लुएन्सेस ऑलवेज आहेत, म्हणजे चढगेवा पापी बिछुआपासनं सगळीकडे, म्हणजे चलत मुसाफिर, मोहलियोरे वगैरे वगैरे, राईट. बेंगॉली इन्फ्लुएन्सेस खूप आहेत, म्हणजे एस डी बर्मन आले, खूप बेंगॉली इन्फ्लुएन्सेस घेऊन आले. तर गझल झाल्या, या सगळ्याचं एक खूप, म्हणजे आजकालची समजा तू मॉडर्न हे बघशील तर सगळ्यात प्रायमरी एक्झाम्पल द्यायचं झालं तर धुरंधर, की लोक रिमिक्सेसला किंवा रिमेक्सला खूप शिव्या देतात, पण चांगलं केलं समजा तर माझ्या मते एक खूप चांगला प्रकार आहे टू आजच्या जनरेशनला जुनी गाणी पण एक्सपोज करून द्यायची, राईट. रंबा हो एकतर पिक्चरमध्ये खूप चांगलं वापरलंय, मे बी त्या इरा मधलंय म्हणून ते जास्त चांगलं अप्रोप्रिएट होतं, पण त्याच्याबरोबर जे रिमिक्स केलंय, किंवा हनुमान काइंड विच इज अन इंडियन ओरिजिन रॅपर, जो आता वर्ल्ड मध्ये पॉप्युलर झालाय, त्यांनी पण कॉन्ट्रीब्युट केलंय. सो ते हिपहॉप आहे, डिस्को इन्फ्लुएन्सेस आहेत, सगळं करून एक भेळपुरी तयार होते, आणि भेळपुरी सगळ्यांना आवडते. त्यामुळे इंडियन फिल्म म्युझिक मध्ये खूप चांगली भेळ
तयार भेळ झाली. किंवा पावभाजी किंवा मिसळ काही म्हणतो तुझ्या आवडीनुसार खूप चांगली तयार झाली आणि ती खूप म्हणजे खूप छान आहे. हम्म. तर फक्त खूप लोक हे विचारतात, स्पेशली जेव्हा मी शिकवतो ना, मी सॉन्ग रायटिंग शिकवतो किंवा म्युझिक प्रोडक्शन शिकवतो, तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की का माहिती पाहिजे जॉनर, काय फरक पडतो. हम्म. एक म्हणजे प्रत्येक जॉनरला एक कल्चरल सिग्निफिकन्स आहे. हम्म. तुम्ही जेव्हा म्युझिक बनवता हम्म. तेव्हा समजा तुम्ही अडकलात आणि तुम्हाला इन्स्पिरेशन हवा असेल तर तुम्ही जॉनरमधनं घेऊ शकता, की Right. बाबा मला एक सॅड सिच्युएशन आहे पण मला हम्म. आता काही सुचत नाहीये, तर ठीक आहे मी ब्लूज ऐकून बघतो, मे बी त्याच्यातनं इन्स्पिरेशन मिळेल, राईट. हम्म. कारण त्याचा कल्चरल सिग्निफिकन्स तो होता. हम्म. किंवा मला आता रॉकचं आपण एक्झाम्पल हो. घेतलं तर मला एक हाय एनर्जी अँथेम पाहिजे, राईट. मला हम्म. एक अँथम पाहिजे माझ्या पिक्चर करता, तुम्ही मग रॉकमध्ये rockचा फॉलबॅक करू शकता. इट इज एक फॉलबॅक म्हणून खूप चांगलं आहे, लर्निंग म्हणून खूप चांगलं आहे. त्यामुळे माहिती पाहिजे का, नाही, नॉट नेसेसरी, पण माहिती असलेलं नेहमी मदत करते. परत ऐकताना जसं आपण म्हणजे फिल्म अप्रिसिएशन का, म्हणजे आवडली किंवा नाही आवडली हे दोनच प्रकार होऊ हो. शकतात, पण काय ऐकायचं किंवा काय बघायचं हे समजा कळलं तर तुमचं अप्रिसिएशन वाढतं. अगदी. आता फॉर एक्झाम्पल मी एखादं गाणं ऐकताना क्लावे आयडेंटिफाय केला त्याच्यात, की अरे हा क्लावे वाजतोय, तर तुमचं स्वतःच एक लेवल ऑफ अप्रिसिएशन वाढतं ते ऐकण्याकरता. म्हणून माहीत असणं आणि चांगलं. हा अट्टहासच आपण यासाठी केलाय की आपण रॅन्डमली गाणी ऐकत असतो किंवा काय, तर याच्या पुढे थोडंसं आपण हा अभ्यास केला किंवा काय, तर डोळसपणे नाही पण कानसपणे, कानसपणे बरोबर. नक्कीच ही गाणी ऐकू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे माझं प्रामाणिक फक्त असं म्हणणं आहे की एक अप्रिशिएट करायची एक लेवल वाढते. मग त्याच्या मागे इन्फ्लुएन्सेस काय होते, त्याच्या मागे कष्ट काय गेलेत, मग ते म्युझिक आणण्यापर्यंत त्याच्या मागे ऐकण्याचे पण कष्ट असतात, ते किती गेलेत हे आणि खूप फरक पडतो. ऐकण्याचे कष्ट आणि ऐकण्यातलं प्लेजर प्लेजर, हो. ते अजून एन्हान्स इफ इट इज प्लेजर देन इट इज नॉट कष्ट. म्हणजे तुम्ही कष्ट म्हणून सुरुवात कराल पण इव्हेंच्युअली इट इज प्लेजर. त्यामुळे तुम्ही म्युझिशियन नसाल तरी ऐका, म्हणजे कानसेन तर सगळेच बनू शकतात, राईट. येस. आणि हे प्लेजर आता आपल्याला मिळणार आहे याबद्दल अभिजित खूप खूप थँक्यू. थँक्स. मी कितीही वेळ बोलू शकतो, माझा खूप आवडीचा विषय आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम काहीच नाही आहे. येस. आणि कोणाला काही याविषयीचे प्रश्न असतील तर नक्की आम्हाला तुम्ही विचारू शकता आणि मी परत एकदा मग यांना बोलवीन स्टुडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं अजून एक देण्यासाठी. म्हणजे मी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात त्या कदाचित मे बी काही लोक येतील, अरे असं नाहीये, इथून नाही आलं ते तिथून आलं. शक्यता आहे. एक सोर्स पिन पॉइंट करणं इम्पॉसिबल आहे. माझ्या मते काय काय गोष्टी झाल्या असेल त्यात माझे स्वतःचे बायसेस पण असू शकतात, त्यामुळे असं बंदूक धरून येऊ नका माझ्या मागे की अरे हे कसं सांगितलं, हे चुकीचं आहे. होऊ शकतं. खूप इंटरप्रिटेशन्स आहेत. सिंगल सोर्स नाहीये, म्हणजे म्युझिक आर्ट आहे, सायन्स नाहीये. आर्टचं एव्होल्युशन हे नेहमी सब्जेक्टिव्ह असू शकतं. एक डिस्क्लेमर टाकून ठेवतो फक्त आधी. राईट. चलो देन. ऑलराईट. थँक यू सो थँक मच. यू. बाय.